चुन्नुक चुन्नुक टाळ वाजतो पाटामधलं पाणी, चुन्नुक चुन्नुक टाळ वाजतो पाटामधलं पाणी, रानपाखरा संग गातो तुझी विठला गाणी, रानपाखरा संग गातो तुझी विठला गाणी, टाळ वाजतो पाटामधलं पाणी, टाळ वाजतो पाटामधलं पाणी, रानपाखरा संग गातो तुझी विठला गाणी, काय पाहुणे काय बोलत आपण इकडे बसले आपल्या देवाचं नमस्कार करत. तर काय करायचं, उन्हाळी पाऊस पडलाय, रान हाराने येतलं या. हो, रान हाराने वरानं वलकर झाले, रान तेवढे हारा खाजून घ्यावी. धडका मारतो या आणि धनगराची मेंढर मंडळी आज आम्ही इकडे पण या पिठलं भाकरी नाही खाल्ली हो, त्याने डरंगायला लागले, राहण्यात झाले बघा. तवा वाट काय माणसं जवळ थांबायला मेडिकल मध्ये एक 13 मासे आणून दिल्या बघू राहिली तर मग पुन्हा नाही तर एरडे त्याला पाजायचे. उन्हाचा कडाका पडलाय, ताण लागल्या, भूक लागल्या, मेंढर इथं सोडून जावं म्हणलं तर एखादं उसाला लांडगा येईल उसात ना आणि माझं मेंढर घेऊन जाईल. ही रानात कोण तर दिसतो या दोन मेंढर सोडतो जाऊन व्हायचं वजावर खातर खाऊन येतो आणि आल्या ह्याला एक पांगरी नेहमी दिसतो जाऊ तर पड्याला एक पांगरा एका पायात घेऊन टाकतो त्याला. राम 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 म्हणलं
तुमची माझी ओळख ना पाळ तर माझी एवढी मेंढरे सांभाळा आलं तुम्हाला पांगळा मेंढाच येतो लगेच जातो आणि लगेच येतो बाबा बरं का काय म्हणतात पुण्याचं होय होय हो मेंढरा आहे की का बघतो हाय 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 हे बसलेत बघा हाय 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 रे माणूस चांगला आहे बरं का एक पांगळी नीट देतो त्याला जाऊ सगळं पाहुणे मेंढर चांगली सांभाळीचा या मेंढरू काय उठलं नाहीत काय म्हणते बघा यो मी माझ्या राणा झाला का तुम्ही म्हणतो माझ्या मेंढीचा पाय मोडलाय मी याला मेंढीचा पाय मोडलाच नाही आता मी तेव्हा तुला चांगली मेंढी देतो म्हणलोय मी तुझ्या मेंढीचा पाय मोडलाच नाही आणि मी तुला चांगली मेंढी देणारच नाही अशी नाही मिठाची नाही पांढरा अशी मिठाई नाही ते त्याला काय होतं पाटलाकडे राम राम मला म्हणला काय कुणाला म्हणला काय माझं नाव आहे बाबू गोडेवाला बाबू गोडेवाला साऱ्या जीवाचा मैत्र झाला बाबू गोडेवाला साऱ्या जीवाचा मैत्र झाला बाबू गोडेवाला साऱ्या जीवाचा मैत्र झाला बाबू गोडेवाला मैत्र झाला राम मावून येतो रस्त्यात कोणतर पाहुणा दिसतो या तेव्हा आमची न्याय मिटवते का बघतो राम राम पाहुणे राम मुक्ताई महिला भजनी मंडळ तासगाव अध्यक्ष हरिभाऊ पाटील यांच्याकडून जी काही मेंढरं गेली त्यांना देतो त्याची तवा राहते राम राम पाहुणे त्याला म्हटलं माझी मेंढराची ध्यान राहा मी जाऊन माझी भाकर खाऊन येतो आणि आल्यावर तुला पांगरी मेंढी देतो गोडी मला चांगलीच मेंढी मागतो या पट्ट्या दोन गोडे तुझा गोडा का मी करून नेलेला नाही त्या पट्ट्याचा गोडा निघतोय का मी माझ्या राणा धाराला खांदीत होतो मी माझ्या राणा धाराला खांदीत होतो मी माझ्या राणा धाराला खांदीत होतो नो मग तू माझ्या मेंढीचा पाय मोडलाय मी याच्या मेंढीचा पाय मोडलाच नाही दोन दोन गोड्या आणल्यात मी रेल्वे गोड्यासारखा वाकडी होती त्या गोड्या काय चुरून नेलेलं नाही काय भांडण असं मिटायचं नाही त्याला काय पाटलं काय तुमच्याला काय खायला लागले हो कोणच करायला लागले मला माहिती आहे हो कुठे का होता पाटील आहे दिसते नाही वाटलं काय हवाय लागली काय आवाज लागली काय असं वाटलं पाटला मी छाती फोडली
गावचा पाटील तर किती 100 एकर किती हा हे बाबा तुम्हाला काय एकर इकडं चष्मा काका तुम्हाला एक गुंठा बसते पाकड्याला किती 200 एकर आहे हा 6 बाय 6ची लागण केल्या कशा काय लावले माहिती आहे का लिंबा झाड लावले लिंबा झाडे हा 6 बाय 6ची लागण आहे ड्रीप केले इन्कम लय जोरात महिन्याला 80,000 रुपये दिली हा काय करायला लागत आहे बघा 2 बायका तेवढं लावतो झाडाच्या फांद्या काढायच्या एवढं कुडकं करायचं त्याला वरनं पॅकिंग करायचं अमेरिकेला जाते दात घास आहे लिंबाची काढी 80 रुपयाला एक हा काय करायला लागत आहे नुसतं लिंबाला पाणी सोडायचं आपला इन्कम असल्या तिकडे बाजायची गोडीला पिशी भरायची माहिती का हा 200 यायच्या या मावशीच्या अर्धली नाट्याच्या मावशी म्हणजे घेऊन जावा हा हा असं आपल्या गावात चाललं नाही माणसं गावात अशी चालली नाही असं मी पाटील आलेलं बघितलं नाही काय म्हणजे माहिती का नाद नाही करायचा पटला नाद नाही करायचा 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 माझा गावात हे मोठा वाडा आपला वाडा मोठा आहे माझा गावात हे मोठा वाडा आणि गावात कोण नाही लागत नादाला आणि नाद नाही करायचा पटत नाही गावात फेरफटका मारून येतो हा कोण काय सांगते कोणाचं पिटवायचं असते कोणाला तक्रार असते मावशी सांगते आमच्या मुलीत असं झालं आमच्या मुलीत तसं झालं जरा गाडी घेऊन येतो इकडे मध्ये मी माझ्या नळात सहारा घालत होतो आणि येऊन तू माझ्या मेंढीचा पाय मोडला मी मेंढीचा पाय मोडलाच नाही मी मेंढीचा पाय मोडला नाही पाटील पाटील राम 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 राम
माझा घोडा निघून सोन्यामध्ये रावण मालिकात असतोय. त्याच्या घोड्याला मी पळवून गेलेला नाही, काही नाही. माझा घोडा कसला माहितीये का? कसला आहे घोडा? निघून सोन्याचा. पाटील काय असं तसा पाटील आहे काय? हे शाप आहे कुणाच वर नाही. तुम्हाला किती माहित आहे का? नवीन लाट मारते. रात्र कोण आहे? नवीन आणलंय. आता तिकडे गेली तर पिसाळत आहे बघून. मी शाप आहे कुणाच वर नाही. पाटील मैरा झालं झालं कशामुळे झालो? नाही ऐकले हरिकीर्तन, नाही केले पुराण श्रवण, नाही वेदशास्त्र पठन, गर्वी बैरा झालो त्या गुणे. कधी कीर्तन ऐकलं नाही, कधी पुराण श्रवण केलं नाही, हा का कधी केलं? म्हणून बाहेर झालो. बाहेर झालो झालो देवा, 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 बाहेर झालो देवा देवा. नाही संत किती श्रवणी आली, नाही साधू सेवा घडली, पितृवचनाची पाठ दिदली, शीतोते सुने त्या गेली. कधी साधू सेवाची संगत घडली नाही, सेवा घडली नाही. म्हणून काय झालं? पहिरे झालो. पहिरा झालो झालो देवा, 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 पहिरा झालो देवा देवा, पहिरा झालो देवा देवा देवा. हो माता माऊली पातळता शब्द नाही दिला मागू. हे देवा बाबा माझ्या तोंडाने बघायचं यार काय कोणाला तिकडं मला इडी इडी म्हणतोय.
होय काय? लगे करते त्या. सावंत शी, कसं खाताय गो? बाई. हे काय तुमच्या बुट्टीच्या भाकरी मागाय आलती काय? हा? पप्पू! ती मावशी काय म्हणतीया? तुझ्या पायतल्या तर व्हायचं मला शिकरांती. हा? देव काय म्हणले तुला व्हायचं? परसा नाही ग. देव काय ग पिंटे? आणि मला पाहिजे तिकडे मामा, ओ मामा, हे हरिभाऊ मला म्हणते का काय? ये माझ्याशी लगीन करूची का? कवाच्यानं मागलं लाईन मारायला लागली आता. हा? मी काय अशी तशी नाही तुझ्या बाबा जाण्यात फसायचे. मोदी मला मिसकॉल देऊन दमलाया आणि हे आता आलाय तर मला लाईन मारतो. सावंत दादा तुझं नाव काय रे? शेटवाला. कोण लगीन करतो का माझ्या बरोबर? करते तू माझ्या परशान मी तुझ्या आरची. उद्या आपल्या ठिकाणी ढवळ येतो. मला 12 पोर आहे ती. आणि बोलू द्या या बोलू का? या पोरगने आणलं इथं बोलू का? सगळ्या टाकताय शेट पळाय व. ए पिंट्या, पिंट अरे! अरे पिंट्या, लिंबाजीला काय तर हे म्हणायचं. हा, हा. मम्मी म्हणतोय मला. काय होय? अरे नाही तुझा पप्पा तिथं आहे. तुळशीला उभा आहे का बघ? कोण तुझा पप्पा आहे ने? हा. कसं आहे माझं? लिंबाजी काय नाही देखणं पाय. असं हे उभं आहे. बघा ते लिंबाजीला ओढून नेलं त्याला बघितलं मामी बसल्या मामी. मामी. हॅलो चिरंजीव अन्वेष आणि चिरंजीव विराज दोघांनी पण आग लागली या संसारा, टाकून दिले मी माझ्या 5 पोरा. झाला कर्माचा म्हातारा, सोडून दिले मी भरतारा. आणि वेडी गा बाई झाले भजन येते का तुम्हाला म्हणायला? आ माझं मी म्हणते तर एक चरण उदाहरण दाखवा तुम्ही. ज्वानीच्या आगीची मशाल आले मी हौसूच्या आमुच्या रात्री. तांदूळ आवडं, चिमणी आवडं, गवळं उडं, पुसला ग बाई पुसला, गावला ग बाई गावला, गावला ग बाई गावला. मला बघून बसा बोंबलत तुम्हाला नाही. रे गा बाई
हा असली पोरगी कुठे नाही काय बघितलीस तू अरे येड्यानो हुशार येडी म्हणून माझ्यावर वर तोंड करून हसत बसायचा घरदार सोडून आलायचा पण हेच वेळ आपल्याला लागलं पाहिजे पण माझ्या सोंगाला भुलून जाऊ नका तुम्ही अंतर मनाने त्या देवाची भक्ती करा त्या परमेश्वराची प्रार्थना करा दिवसातून एकदा तरी रामकृष्ण हरी म्हणत जावा महाराज हा काय त्याला पैसे द्यायचं का काय फुकट आहे हो रामकृष्ण हरी पहिली जुनी माणसं एकामेकाला गाठ पडली की राम राम म्हणायची आता राम राम राहिलं नाही आता आलं नमस्कार नाही तर हॅलो बाय बाय टाटा ह्याच्याशिवाय काही राहिलंच नाही आता हा हे जुन्या म्हाताऱ्या माझ्या पहिल्या रुपये 2 रुपये एवढं कुंकू द्यायच्या बाय कशी अशी उठून दिसायची आता आली टिकली तर टिकली नाही तर हुकली कुंकू वाल्या गेल्या आता टिकली वाल्या आल्या आणि बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या बरोबर आहे का खोटं सांगते मी काळगी टिकली लाव बाथरूमला काळगी टिकली लाव आरशाला निघाली बिन बोर्डाची गाडी तशीच संत तुकाराम महाराज काय म्हणतात माऊली देव पहावयाची गेलो तेथे देवच होऊन ठेलो माझा देव माझा मी देवाचा देव माझा देव माझा देव माझा मी देवाचा देव माझा देव माझा देव माझा मी देवाचा देव माझा देव मी देवाचा गोकुळातल्या गवळणी कशा होत्या काही जो जरी विकाय गेल्या की नाही त्यांनी भान राहत नव्हतं कृष्णाची जर मूर्ती समोर आली कृष्ण दिसला की त्या भान विसरून जायच्या की आपण दही दूध विकण्यासाठी आलोय त्या काय म्हणायच्या माऊली गोविंद घ्या कोणी गोपाल घ्या मधुसूदन घ्या ग कोणी कृष्ण घ्या मी कवाच्याने एकटीच बडबडत्यावर तुम्ही काय तू म्हणत नाही सा हा काय रे दादा पोट भरलं नाही काय डोळं मारून हा चला आता माझ्या बरोबर सगळ्यांनी हात वर करायचा आहे तर कोणी जर हात खाली केला तर अजून एक उकाना आठवला घेते बर का